दत्त संप्रदायात ज्या विभूती निर्माण झाल्या त्यात इसवी सन 1320 ते 1350च्या सुमारास श्रीपादश्री वल्लभ यांचा अवतार झाला. त्यांचा जन्म पिठापूर या गोदावरीच्या मुखाशी असलेले बाजारपेठेचे गाव मद्रास प्रांतात. ते आपळराज आणि सुमती यांच्या पोटी अवतरले. आपळराज हे उत्तम वंशी ब्राह्मण होते. आता श्रीपादश्री वल्लभ यांचे उपनयन होतात 4 वेद त्यांनी म्हटले, तेव्हाच लोकांना कळले की ते अलौकिक कारणिक अवतारी पुरुष आहेत. त्यांच्या विद्वत्तेचा महिमा सगळीकडे पसरला. 16 वर्षी जेव्हा आईवडिलांनी त्यांचा विवाहाचा घाट घातला तेव्हा त्यांचा जन्म हा यासाठी नव्हता, संसार बंधनात अडकण्यासाठी नव्हता, म्हणून त्यांनी नकार देऊन आपल्या अपंग भावांना कृपामृताचा वर्षाव करून त्यांना धन्य केले आणि एका दिवशी सगळ्यांचा निरोप घेऊन थेट ते काशीस येऊन थांबले. तिथे काही काळापर्यंत थांबून मग बद्रीनाथ, केदारनाथ, जगन्नाथपुरी ही अशी उत्तरेची तीर्थस्थाने त्यांनी करून मग दक्षिणेला महाबळेश्वर, गोकर्ण या क्षेत्रात आले. ते गुप्तपणे काही वर्ष वास्तव केल्यानंतर ते श्रीशैल पर्वतावर काही महिने राहिले. मग संचार करत करत कृष्णाच्या पावन परिसरात कुरवरपूर या स्थानी त्यांनी आले आणि मग अवतार संपेपर्यंत तेथेच राहिले. श्रीपादश्री वल्लभ सावळ्या रंगाचे, अतिशय रुबाबदार, प्रेमळ, मृदुभाषी, अतिशय मोहक व्यक्तिमत्व होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कुरवरपूर आणि कुरवरपूरच्या परिसरातील जनसमुदाय पावन झाले, ज्ञानाच्या समुद्रात बुडाले. कुरवरपुरात श्री श्रीपादश्री वल्लभांचे अलौकिक चमत्कार लोकांना अनुभवत आले. त्यांना लोकांबद्दल आणि लोकांना त्यांच्याबद्दल अतिशय प्रेम उत्पन्न झाले होते. श्रीपादश्री वल्लभ हे कृष्णाच्या काठावर नित्यनेमाने प्रातर्विधी ओळखण्यासाठी येत आणि नेमात ते स्नानाला जात असत. तिथे सूर्यनमस्कार घालत असत. संध्यावंदनानंतर ते सूर्यनमस्कार घालत असत. त्याचवेळी एक रजक तेथे कपडे धुण्यासाठी येत असे. तो अतिशय आदराने आणि भक्तिभावाने रोज श्रीपादश्री वल्लभांना नमस्कार करत असे. एक दिवशी काय झाले, हा तिकडे आला होता रजक, तेव्हा त्या नदीत एक बिदरचा राजा, तर बासर महेश्वर येथील बादशाह अहमदशाह पहिला हा नौका विहार करण्यासाठी तेथे आला होता आणि त्याच्याबरोबर पाण्यामध्ये त्याच्या सुंदर राण्या, सुंदर कपडे, आकर्षक दागदागिने घालून पोहत होत्या. रजक अतिशय अवाक होत त्या थाटाला पाहत होता. त्यांच्या आकर्षक दागिने, सुंदर ललना, त्यांचा तो रोप हे पाहून तो एकदम आश्चर्यचकित झाला आणि त्याच्या मनामध्ये अभिलाषा निर्माण झाली. त्याच्या मनात आले की हा राजा किती नशिबान आहे. एवढे ऐश्वर्य, नोकर, चाकर, दास, दागिने, उंची वस्त्रे, किती सुखी आणि भाग्यवान आहे. आणि अगदी अनिमिष नेत्राने त्या बादशाकडे पाहत होता. त्याची ती अवस्था श्रीपादश्री वल्लभ लांबून पाहत होते आणि त्यांच्या लक्षात आले की त्याच्या मनात काय आहे. आणि त्या रजकाला जवळ बोलावले आणि त्याला बोलले की तुझ्या इच्छेप्रमाणे राज्य भोग आणि तुझी इंद्रिये तृप्त कर, नाहीतर मग बाधा उत्पन्न होते. रजकाला वाटले की आपली एवढी दिवसाची सेवा कामात आली, पण श्रीपादश्री वल्लभांच्या जवळ आल्यावर त्यांचा अतिसुंदर वाणी, सुंदर मोहक रूप आणि त्यांचा चरणस्पर्श पाहून त्याच्या त्यांच्या डोळ्यातून झरझरा अश्रुधारा वाहू लागल्या आणि उत्कट प्रेम आणि भक्ती जागृत झाली. तो भावावेश होऊन उद्गारला की गुरुजी, मला त्रिभुवनाचे राज्य नको, नको ते ऐश्वर्य. आता माझ्यामध्ये हे मोहाचे
जे क्षण उठले होते ते सगळे निघून गेले आणि सगळ्या गोष्टी आणि मनाने मी तुझ्या चरणी वाहिले. तुझ्या चरणी लक्ष जातात माझी मती सुमतीमध्ये आली. तुझ्या सगुण सावळ्या रूपात माझी चेतना निर्माण झाली. रजकाची ही प्रेम विव्हळ अवस्था पाहून श्रीपादांनी किंचित स्मित केले आणि म्हटले, तू वैदुल नगरी जन्म होऊन तू राजा होशील. सगळे सुख तुला मिळतील आणि मीही श्री नृसिंह सरस्वतीच्या अवतारात तुला तिथे भेटीन. आणि तेव्हा तुला तुझा पूर्वजन्म आठवेल आणि माझी ओळख पटेल. त्याला अत्यानंद झाला आणि तक्षणी आपला जीर्णदेह श्रीपादांच्या समोरच विसर्जित केला. पुढील जन्मी तो बिदरचा राजा झाला, तोच अल्लाउद्दीन दुसरा. अहमद शहा पहिला हा जुलमी होता. सायनदेवाची गोष्ट पुढे गुरुचरित्रामध्ये आलेली आहे, ती आपल्याला मी नंतर सांगेन. त्यांनी रजकाचा लगेचच उद्धार करता आला असता, त्याला त्या जन्मात राजा करता आला असता, पण ते तपस्वी आणि साध्वी होते आणि त्यांना ईश्वरांच्या सामर्थ्यामध्ये ढवळाढवळ करायची नव्हती. कुरवरपूरमध्ये अजून एक प्रसंग घडला. त्यावेळी कुरवरपूर येथे राहणारी एक सुशील व पतिसेवा परायण अशी साध्वी महिला होती. तिचं नाव होतं अंबिका. ती स्वतःच्या जीवनात आणि संसारात सुखी नव्हती, कारण तिला काही वर्ष पुत्र नव्हते आणि एक पुत्र झाला तो पण मूर्ख निघाला. मग त्यातच काही दिवसांनी तिचा पती पण निवर्तला आणि कुटुंबाचा सर्व भार तिच्यावर येऊन पडला. तो तिने कसं सांभाळला, पण लोकांची निर्भत्सना आणि पुत्राची हेटाळणी पाहून ती फार दुःखी होत होती. मुलगा बुद्धीने मंद होता, पण त्याला हृदय होते. त्याला कळत होतं आईचे दुःख पाहून तो व्यथित होत होता. आपल्या वडिलांची स्मृती डोळ्यासमोर आली की तो तासनतास विचार करत बसे. आपला जन्म का झाला, कशासाठी झाला हे तर समजत नव्हते. हे बुद्ध लोक एवढे बुद्धिवान असून आपल्या मध्यबुद्धीला का हसतात, अशी माझी हेटाळणी का करतात. बुद्धी असलेल्या आणि बुद्धी नसलेल्या लोकांना तुच्छ मानत असतील तर मला नको ही बुद्धी, असा त्या विचार मनात यायचा. मग त्याला आईबद्दल प्रेम उत्पन्न व्हायचे. माझ्या आईकडे किती सुंदर हृदय आहे, ती किती मला प्रेम करते, असे सुंदर हृदय लोकांकडे का नाही आहे. एका हृदयाच्या जीवावर अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचे सिंहासन सुद्धा डोलू शकेल. मग इतरांचा कशाला विचार करायचा. शेवटी काय झालं की या दुर्दैवाच्या दशावतारांच्या लीलांना कंटाळून त्यांची आई आणि तो जीव देण्यासाठी कृष्णा किनारे आले. श्रीपाद श्री वल्लभ नित्य नियमाप्रमाणे गंगेवर येताच त्यांना ते करुण दुःख दिसले आणि त्यांनी तात्काळ त्यांना जवळ बोलावले. त्यांची प्रेमाने विचारपूस केली. अंबिकेने सर्व इत्तंभूत हकीकत सांगितली आणि जगणे कसे असे झाले ते सांगितले. श्रीपादांनी त्यांची करुणा आली, त्यांचे हृदय दवले. त्यांनी अंबिकेला समजावले व शनिप्रदोष व्रताचे महत्त्व, ते कसे करावे, का करावे व ईश्वर आराधना कशी करावी हे समजावले. श्रीपादांच्या प्रेमळ उपदेशामुळे त्यांचे दुर्भाग्य संपले. त्या मुलाकडे श्रीपादांनी नुसते प्रेमाने पाहिले. अमृतवृष्टी करणाऱ्या त्या केवळ कटाक्षाने त्या मुलातील अज्ञान सरले व त्या बृहस्पतीप्रमाणे तो चतुर्विद्येचा जाणता झाला, विज्ञान झाला. आता श्रीपाद श्री वल्लभ यांचा महिमा लोकांना हळूहळू कळावं लागला, पटू लागला आणि लोकांच्या मनात त्यांनी घर केले. आता श्रीपादांच्या मनात आपले प्रगट वास्तव संपवावे असे वारंवार येऊ लागले. भविष्यातील उदात्त कार्यासाठी आवश्यक तो तपसंचय आता पूर्ण झाला होता आणि तीर्थयात्रेच्या निमित्ताने संपूर्ण भारत खंडाची लोकपरिस्थिती, त्यांचे विचार आचार यांचे सगळे निरीक्षण त्यांचे झाले होते. मग अशा रीतीने सर्वांच्या हृदयाला चटका लावून प्रेमळ श्रीपाद श्री वल्लभ गंगेत अदृश्य झाले. अशा रीतीने श्री नृसिंह सरस्वती यांचा पूर्वावतार श्रीपाद श्री वल्लभ यांनी आपली अवतार समाप्ती केली. श्री गुरुदेव दत्त.